नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे जळगाव जिल्ह्यातील एक गाव। त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते। त्यांना 2 मुली होत्या। एका मुलीचे लग्न झाले होते आणि लहान मुलीकरता स्थळ पाहणे सुरू होते। भुसावळ येथील एका गावातील प्रियासाठी स्थळ चालून आले। प्रिया ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे मुलगा जितेंद्र याने तिला पाहता क्षणी पसंत केलं। काही दिवसातच दोघांचं लग्न लावून देण्यात आले। प्रियाच्या घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र यांचा विवाह पार पडला। प्रिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे जितेंद्र अतिशय खुश होता। गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही असे त्याला वाटत होते। नव्याचे 9 दिवस निघून गेले। प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेवपण झाले आणि सुहागरात देखील पार पडली। प्रिया ही गरीब घरची होती, त्यामुळे जितेंद्र याच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली। जितेंद्र हा सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा, त्यामुळे प्रिया ही घरी एकटी असायची। दुपारपर्यंत ती घरातील कामे करायची, नंतर आराम करायची। पण काही दिवस झाल्यानंतर जितेंद्र याने मी तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का याची त्याने बायकोकडे विचारणा केली। त्यावेळी प्रियाने होकार दिला। काही दिवसातच जितेंद्र याने प्रियाकरता काम पाहिले। काम पाहिल्यानंतर दोघेही कामाला जाऊ लागले आणि ते दोघे शहरात घर करून राहायचे। जास्तीत जास्त काम भुसावळ येथील असायचे। प्रिया आणि जितेंद्र यांचा संसार सुखाचा सुरू होता। याच दरम्यान जितेंद्र याला एक मुलगा देखील झाला, त्यामुळे प्रिया ही आता काम करत नव्हती। जवळपास 3 ते 4 महिने प्रिया ही माहेरी राहिली। त्यानंतर सासरी आली, तेव्हा जितेंद्र याने मी एक काम करतो, तू मुलांचा सांभाळ कर असे सांगितले। त्यामुळे प्रियाने काम बंद केले आणि ती घरी एकटी राहू लागली। मुलगा हा लहान होता, त्यामुळे दिवसभर त्याचे काम चालायचे। जितेंद्र याला मात्र एकट्याला काम करायला नको वाटू लागले। त्याला सारखी मुलाची आठवण येऊ लागली, त्यामुळे त्याने बायको प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला। तो कामावर गेला की बायकोबरोबर फोन लावून बोलायचा। प्रियाच्या हातात मोबाईल आला होता, त्यामुळे प्रियाने मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सुरू केली। प्रियाचे शिक्षण 11वी पर्यंत झाले होते, त्यामुळे तिला मोबाईलमधलं सर्व काही कळत होतं। त्यानुसार ती मोबाईलचा वापर करू लागली। काही काळानंतर काही वेळ निघून गेला। प्रियाचा मुलगा मोठा होऊ लागला। याच दरम्यान प्रियाला इतरांच्या माध्यमातून सचिन नावाच्या तरुणाशी ओळख झाली। प्रियाने सचिनला सर्व काही विचारपूस केली, तेव्हा तो येथे राहत असल्याचे समजले। त्यामुळे प्रिया ही आनंदी झाली होती, कारण तिला आता सोशल मीडियावरून गप्पा मारण्यासाठी तरुण भेटला होता। जितेंद्र हा कामावर गेला की प्रिया ही सचिनबरोबर बोलायला सुरुवात करायची। घरात फक्त मुलगा होता, त्यामुळे तिला काहीच बंधन नव्हते। त्यामुळे सचिन आणि प्रियाची घट्ट मैत्री झाली। दोघेही मोबाईलवर संपर्कात आले होते। इकडे जितेंद्र हा जेव्हा प्रियाला फोन लावत होता, त्यावेळी तिचा फोन बिझी येऊ लागला। घरी आल्यावर जितेंद्र प्रियाला विचारायचा, तुझा फोन बिझी का असतो? मात्र प्रिया सांगायची, मी माझ्या आईसोबत बोलत असते। ती असं सांगून वेळ मारून नेत होती। जितेंद्र याला काहीच कळत नव्हते, त्यामुळे तो प्रियाला समजून घ्यायचा। इकडे मात्र प्रिया आणि सचिन यांनी दोघांनी जवळ येण्याचा प्लॅन सुरू केला होता। एक दिवस प्रियाने राहत असलेल्या घराचा पत्ता पाठवून दिला। त्यानुसार सचिन घरी आला, त्यावेळी त्याने प्रियाच्या घरात प्रवेश केला। घरात प्रवेश करताच प्रियाचे रूप पाहून सचिनला आनंद झाला। एवढे दिवस फक्त फोनवर बोलणारी प्रिया त्याला आता प्रत्यक्ष भेटली होती। फोनपेक्षा अशी तू खूप सुंदर दिसते असे सचिन म्हणाला। त्यावेळी प्रियाला आनंद झाला। घरी लहान मुलगा झोपलेला होता। त्यावेळी दोघांचे घट्ट मैत्रीचे रूपांतर शरीर संबंधामध्ये झाले। दुपारी 2 वाजता सचिन आलेला याने प्रियाबरोबर जवळपास 2 तास शरीर संबंध प्रस्थापित केले। प्रियाला देखील नवऱ्यापेक्षा शिकलेला सचिन हा जास्त आवडू लागला होता, त्यामुळे त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तिने सुरू केला आणि त्यानंतर सचिन हा घराबाहेर पडला। संध्याकाळी जितेंद्र हा घरी आला आणि जेवण करून झोपी गेला। घरात जे काही झाले होते ते फक्त प्रियालाच माहिती होते। त्यानंतर प्रियाने सचिन बरोबर जास्त संपर्क वाढवला। सचिन याला देखील मागील तेव्हा शरीर सुख मिळू लागले, त्यामुळे तो देखील आनंदात होता। जवळपास 4 ते 5 महिने दोघांनी एकमेकांच्या शरीर संबंधाचा आनंद घेतला। आता मात्र सचिन याला प्रिया नकोशी वाटू लागली होती, कारण सचिनला आता लग्नासाठी घरच्या माणसांनी सुंदर मुलीचे स्थळ आणले होते। त्यामुळे सचिनला नवीन तरुणी भेटणार होती। सचिन आता प्रियाच्या फोनला आणि मेसेजला उत्तर देत नव्हता, त्यामुळे प्रियाला राग आला। तिने सचिनला फोन केला आणि सांगितले, तू मला भेटायला ये, नाहीतर जे काही आपल्या दोघांतील शरीर संबंध झाले ते तुझ्या घरी सांगेल
अशी धमकी तिने दिली। त्यामुळे सचिन प्रियाला भेटायला गेला। त्यावेळी प्रियाने तुझे लग्न होण्याचे असल्याचे कळाले, मग माझ्याबरोबर कशाला शरीरसंबंध केले अशी विचारणा केली। मात्र सचिनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण सचिन याने मुलगी पसंत केली होती आणि काही दिवसातच साखरपुडा होणार होता। पण जेव्हा हे सर्व प्रियाला कळाले तेव्हा प्रियाने सचिनच्या बायकोच्या होणाऱ्या मोबाईलवर नंबर घेतला आणि तिला मेसेज करून सचिनबरोबर असलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवले। त्यामुळे सचिन याचा विवाह मोडला। नवीन तरुणी सचिनच्या आयुष्यात येणार होती, मात्र प्रियाने हे लग्न मोडले होते। त्यामुळे सचिन हा प्रियाच्या घरी गेला आणि भांडण करायला सुरुवात केली। तेव्हा गल्लीत राहणाऱ्या लोकांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले। जितेंद्र हा कामावर गेल्यानंतर सचिन घरी येऊन काय करतो हे गल्लीतले लोक यांना कळायला वेळ लागले नाही। आता जितेंद्र याच्या कानावर प्रिया काय करते हे कळाले होते, त्यामुळे त्याचे डोळे उघडले। त्यानंतर त्याने प्रियाबरोबर संसार करण्यास नकार दिला आणि प्रियाला घराच्या बाहेर काढले। त्यामुळे प्रिया एकटी मुलासह रूम करून राहू लागली। सचिनमुळे संसार मोडला म्हणून तिने भुसावळ तालुक्यात तक्रार केली। त्यानंतर सचिन आणि प्रियाचे बोलणे कमी झाले, पण काही दिवसात निघून गेल्यानंतर सचिन पुन्हा प्रियाजवळ आला। जे झाले ते झाले, आता भांडण नको असे म्हणून पुन्हा प्रियाबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले। रूम करून राहणाऱ्या प्रियाला आता कोणाचीच अडचण नव्हती। एक दिवस सचिन हा घरी आला तेव्हा त्याला प्रियाच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या तरुणाबरोबर बोलत असल्याचं लक्षात आलं। सचिन आणि प्रिया या दोघांमध्ये जेव्हा भांडण झाले तेव्हा प्रियाने गणेश नावाच्या तरुणासोबत शरीरसंबंध करायला सुरुवात केली। नवऱ्याला सोडले, सचिनबरोबर भांडण झाले म्हणून त्याला पण तिने सोडले आणि गणेश याला जवळ केले होते। असे सर्व मिळून प्रियाने जवळपास 3 तरुणाबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले होते। सचिन याला प्रिया म्हणायची, माझे असं काही कोणासोबत चालू नाही। पण सचिनने एक दिवस प्रियाचा रात्री अंदाज घेतला। त्यावेळी प्रिया साडी नेसून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली होती। त्यावेळी सचिनने प्रियाचा पाठलाग केला तेव्हा गणेश हा समोरून येत असल्याचे त्याला दिसले। प्रिया गणेश जवळ जातात सचिनने प्रियाचा हात धरून तिला ओढले। सचिनला पाहून प्रिया घाबरली। काही वेळातच सचिनने खिशातील चाकू बाहेर काढला आणि चाकूने प्रियावर वार केले। जेव्हा गणेश मध्ये धावला त्यावेळी सचिनने तू मध्ये येऊ नको, अन्यथा तुलाही मारेल असे म्हणताच गणेश मागे सरकला। सचिन याच्या डोक्यात प्रियाविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता। त्यावेळी त्याने प्रियाच्या पोटात देखील चाकू मारला। प्रिया जीवाच्या आकांताने ओरडत होती। प्रियाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या कानावर पडली। त्यावेळी लोक धावून आले। त्यानंतर सचिन त्या ठिकाणाहून पळून गेला। प्रियाला लोकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। अशा प्रकारे या महिलेने सुखी संसार असताना अनैतिक संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।